स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। रायलादेवी तलाव येथे गणेश मूर्ती विसर्जन आणि छठ पूजा याच्यासाठी लागणारी पुरेशी व्यवस्था केली जाणार आहे। या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम MMRDA मार्फत केले जात आहे। या कामाची पाहणी काल महापालिका आयुक्त सौरभ राव आणि MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुग्दल यांनी केले। तलावाच्या सुशोभीकरणाचे काम वेगाने सुरू आहे। MP थिएटर तसेच एका बाजूच्या पायवाटेचे काम झाले आहे। या कामाची पाहणी केल्यानंतर गणेश मूर्ती विसर्जन तसेच छठ पूजा यांच्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचना महानगर आयुक्त मुद्मल यांनी MMRDAच्या अधिकाऱ्यांनी दिल्यात। या प्रसंगी महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्र, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, माजी नगरसेवक राम रेपाळे आणि एकनाथ भोईर आदी यावेळी उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे अंतर्गत काम करणाऱ्या शासकीय ठेकेदारांच्या प्रलंबित बिले न दिल्यामुळे त्या सर्व ठेकेदारांनी आज ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन आणि साखळी उपोषण सुरू केले। ठाणे सार्वजनिक बांधकाम मंडळ अंतर्गत काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांना 2 वर्षांपासून अल्प प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ ओढवले। मोठ्या ठेकेदारांना 500 कोटीची बिलं लगेच मंजूर होतात, पण आमच्यासारख्या लहान ठेकेदारांचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत। त्यामुळे आमची उपासमारीची वेळ आली आहे। मुख्यमंत्री आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीत। त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केले। लाखो महिलांना ते 1500 रुपये वाटतायत। मग आमच्या बायका मुली तुमच्या बहीण नाहीत का? आमची रखडलेली बिलं मिळत नसतील तर आमची घरं कशी चालणार, असा प्रश्न यावेळी ठेकेदारांनी विचारला। सिव्हिल हॉस्पिटलचं काम करून 1 वर्ष होत आलं तरी आमची बिलं निघत नाहीत। जर असंच चालत राहिलं तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी त्याने आपली व्यथा मांडली। जोपर्यंत आमची बिलं निघत नाहीत तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन छेडून साखळी उपोषणाचा मार्ग निवडलाय। आज आम्ही सर्व ठेकेदार शासनाच्या या दिरंगाईला वैतागलो असून कुठलेही चालू काम करण्यास असमर्थ असून नवीन निविदाही भरण्यास असमर्थ व हतबल झालो आहोत। तसेच अधिकाऱ्यांची काही ठिकाणी तातडीची कामे करण्यासाठी सांगितलेल्या कामाचे जॉब देखील मंजूर केले जात नाहीत। अशा दुहेरी संकटात ठेकेदार सापडले आहेत। तरी माननीय पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी शासन स्तरावर निर्णय घेऊन तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागात निधी उपलब्ध करण्याचे निर्देश द्यावे, अशी समस्त ठेकेदारांची एकमुखी मागणी आहे। या आंदोलनाला मंगेश आवळे, स्नेहल तावडे, प्रवीण बाहेती, अनिल नलावडे, मामा मुनकर, हेमंत राऊत, प्रियंका थोरात, पवार शेख, दितले शेठ, चेतन शिंदे, उदय पाटील, पाटोळे शिर्के, कुलकर्णी व इतर ठेकेदार उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त होऊन ही घटना संतापजनक आणि मनाला वेदना देणारी आहे। महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संतापाची लाट या घटनेमुळे पसरले। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तसेच गृह खाते सांभाळणारे देवेंद्रजी फडणवीस या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेबाबत जबाबदार असलेले शिल्पकार, कन्सल्टंट, कंत्राटदार, सरकारी PWDचे अधिकारी या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी आणि ही कारवाई शब्दातून नाही तर कृतीतून महाराष्ट्रातील जनतेला दिसायला हवी,
तसेच लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा उभारायला हवा. हे काम महायुतीने त्वरित करायला हवे. कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची या घडलेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली. आम्ही जरी सत्तेत असलो तरी झालेल्या दुर्दैवी घटना ही संतापजनक आहे. त्यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ जाहीर मूक आंदोलन केले, असे मत माध्यमांशी संवाद साधताना प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचाराच्या घटना झाल्या, त्याची जाहीर वाच्यता संजय राऊत यांनी करावी. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय हा राजकारणाचा असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा गौरवाचा विषय आहे. त्यामुळेच विरोधकांसह महायुतीतल्या नेत्यांनाही विनंती आहे की महाराष्ट्रातील शिवप्रेमी महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराज यांना आराध्य दैवत मानते. यामुळे त्यांच्या भावना दुखावतील असे कुठलेही वक्तव्य करू नये आणि या प्रकरणाचे राजकारणही करू नये. जनतेची हीच इच्छा आहे की राजकारण करण्यापेक्षा दोषींवर तात्काळ कडक कारवाई व्हावी आणि पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात यावा, अशी मागणी देखील आनंद परांजपे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण इथे किल्ले राजकोट इथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो दुर्घटनाग्रस्त झाला याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आम्ही सर्व कार्यकर्ते आज मूकनिदर्शन इथे करत आहोत. महायुतीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, ज्यांच्याकडे गृह खातं देखील आहे, यांच्याकडे आमची स्पष्ट मागणी आहे की दोषी असलेला शिल्पकार, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, संबंधित सरकारी अधिकारी ज्यांच्यावरती जबाबदारी होती, या सगळ्यांवर कठोर शासन हे महायुतीच्या सरकारने केलं पाहिजे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचं गौरव, महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट, एक दुःख पसरलेलं आहे. आणि म्हणून महायुतीच्या सरकारने केवळ शब्दातनं नाही तर कृतीतनं आता दाखवणं गरजेचं आहे की दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. आज आम्ही जरी सत्तेमध्ये असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घटनेचा निषेध करून आम्ही राष्ट्रवादीचे ठाण्यातील सर्व कार्यकर्ते मूक आंदोलन आम्ही इथे आज केलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 1 तारखेला विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार असल्याचे आज आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की 1 तारखेला सकाळी 11 वाजता नागला बंदर येथे खाडी किनारा डेव्हलपमेंट प्लॅन आहे, ज्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 150 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तर बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक 2 याचे लोकार्पण, तसेच समतानगर येथे 1997 मध्ये विस्थापित झालेली जी लोक आहेत त्यांना मोफत घरं देण्याच्या प्रस्तावाचे भूमिपूजन, शिवाजीनगर येथे कैलासवासी सुधाकर वामन चव्हाण यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन, तसेच चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने जी प्रशिक्षण संस्था चालू आहे ज्यामध्ये UPS, IPS, MPSC अकॅडमी जी चालू आहे त्या इमारतीचे भूमिपूजन समारंभ हा कैलासवासी साहित्यकार बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटरमध्ये होणार आहे. त्याच्या शेजारी दामाजी श्यामजी या विकासकाकडून कन्स्ट्रक्शन TDRच्या धर्तीवर MMR क्षेत्रातील सिंधुताई सपकाळ तिरंदाज प्रशिक्षण केंद्र याच काम पूर्ण झालं आहे. त्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. हे समारंभ झाल्यानंतर शेवटी विहंग व्हॅलीजवळ पुराणी बिल्डरच्या सुविधा भूखंडावर या देशातील 12 राज्यातील प्रमुख लोक जे अनेक वर्षापासून इथे राहतात, त्यामध्ये बंगाली, गुजराती, राजस्थानी, कर्नाटकी, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, ख्रिश्चन अशा सगळ्या कम्युनिटीतला 2,500 ते 3,000 फुटाची जागा महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे. त्या समाजभवनाचा भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.